नमस्कार, मी प्रशांत खोसे. तुम्ही पाहताय महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. आज संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी ओल्या दुष्काळाने होरपळला आहे. अक्षरशः त्याची जनावरे असतील, त्याची शेती असेल, ज्याच्यावर ते आयुष्य पूर्ण जगणार असतात, त्या गोष्टी संपूर्ण या नदीच्या पुरामध्ये वाहून गेलेत. त्याला आज जगावं कसं हा प्रश्न पडलेला आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्र असेल किंवा मराठवाडा असेल, अक्षरशः शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झाले. परंतु या अतोनात नुकसानांना सरकार असेल कोणीही त्यांना पाठबळ देण्यासाठी समोर येत नाही. परंतु अनेक संस्था असतील शेतकऱ्यांना तात्पुरती मदत करत आहेत. परंतु हा शेतकरी उभा कसा राहणार? आज संपूर्ण मराठवाड्याचा शेतकरी पहिलाच दुष्काळ असतो, त्याच्यामुळे तो होरपळलेला असतो. परंतु आता ओला दुष्काळ आला आणि त्याच्यामध्ये संपूर्ण शेती वाहून गेली. या संकटातून बाहेर पडणं खूप अवघड आहे. परंतु यासाठी सरकार कुठल्याही पद्धतीची मदत करत नाही. सरकारला गेल्या 2 आठवड्यापासून हा पाऊस पडतोय. 2 आठवडे झालं, परंतु आजही या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये असेल किंवा त्यांना मदत पोहोचत नाही. परंतु हाच विचार केला तर पंजाबमध्ये याच परिस्थितीत महाराष्ट्रासारख्या पंजाबमध्ये पूर आला. परंतु या ठिकाणचे जे शेतकरी आहेत त्यांना पंजाब सरकारने सुमारे एकरी 20,000 म्हणजे हेक्टरी 50,000 रुपयाची मदत केली. परंतु महाराष्ट्र सरकारने अजून कुठल्याही पद्धतीची मोठ्या प्रमाणात मदत केली नाही. याचं कारण काय? पंजाब सरकारने किती मदत केली आणि महाराष्ट्र सरकारने किती मदत केली याचा आज आपण आढावा घेणार आहोत. आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी यांनी आपल्या हक्काचं आणि आपल्या जे नुकसान झालंय त्याची मदत मिळावी यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे.